विश्वास. माझे नाव नितीन आहे. मी एका छोट्या गावामध्ये शेती करतो. आम्ही दोघे भाऊ. मोठ्या भावाने उच्च शिक्षण घेतले, पण मी शाळेत अभ्यासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे 10वी नापास झालो. पण घरची शेती आधुनिक पद्धतीने करून प्रगती केली होती. मी, माझी पत्नी आणि 2 मुले असा माझा परिवार. आम्ही सुखाने आनंददायी जीवन जगत होतो. पण आमच्या आयुष्यात एक खूप मोठे वादळ उठले. मोठ्या प्रमाणात वाईट आर्थिक परिस्थितीत अडकून पडलो होतो आणि यासाठी कारणीभूत माझा सख्खा मोठा भाऊ होता. माझ्या कुटुंबाच्या मदतीने त्यातून बाहेर पडलो. याची मोठी किंमत मला मोजावी लागली. मनात जीव देण्याचे विचार येत होते. माझा मोठा भाऊ जर्मनीमध्ये जॉबसाठी होता. तो बऱ्याच दिवसांनी भारतात परत आला होता. काही दिवस भारतात राहून तो परत जर्मनीला जाणार होता. त्याने मला सांगितले की त्याने 5 वर्षे जर्मनीत राहून खूप पैसे कमावले आहेत. तो तिकडे एका खूप मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे आणि त्याचा मालक खूप श्रीमंत आहे आणि तो आता त्याचे माझ्याशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्याचा माझ्यावर विश्वास बसला आहे आणि त्याच्यासोबत मिळून मी एक बिझनेस सुरू करणार आहे. पुढे तो म्हणाला की तुला जर माझ्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप करायची असेल तर तू देखील करू शकतोस. मी म्हणालो, ते कसे काय? तर तो म्हणाला, तुला फक्त आमच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. काम सगळे आम्ही करणार आणि होणाऱ्या प्रॉफिटमधून 3रा भाग तुला दर महिन्याला पाठवत जाणार. हे सर्व ऐकून मी विचारात पडलो. कारण जर्मनीला गेल्यापासून माझ्या मोठ्या भावाचे राहणीमान खूप बदललेले होते. असे वाटत होते त्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत. मनातून वाटायचे आपण पण जावे बाहेरच्या देशात आणि खूप पैसे कमावून बायकोला आणि मुलांना सारी सुख सुविधा उपलब्ध करून द्यावी. पण ते शक्य नव्हते, कारण माझा भाऊ उच्च शिक्षित होता आणि मी 10वी नापास होतो. शेती करून उदरनिर्वाह करत होतो. कष्ट करून शेती उत्तम प्रकारे पिकवत होतो आणि प्रगतशील शेतकरी हा सन्मान देखील मिळवला होता. माझ्या भावाची ऑफर मिळाल्यापासून मी विचारात पडलो होतो. मी एक मन म्हणत होते, 2 कोटी म्हणजे खूप जास्त रक्कम आहे. त्यासाठी मला माझी जमीन विकावी लागेल, राहतं घर गिरवी ठेवावं लागेल. त्यामध्ये खूप जास्त रिस्क होती. जर काही अघटित घडले तर हातात काहीच राहणार नाही. पूर्ण रस्त्यावर यायची वेळ येईल. मुलांच्या भविष्याचा पण विचार करायला हवा. काय करावे त्याला कळत नव्हते. दुसरे मन म्हणत होते, अशी संधी पुन्हा मिळणार नाही आणि हा आपला भाऊच आहे, तो आपल्याला फसवणार नाही. जे काही करेल ते आपल्या फायद्यासाठी करेल. आपला चांगलाच विचार करून करेल. वाईट काहीच करणार नाही. आणि बिझनेसमध्ये आपल्याला काही करायचे नाही. फक्त पैसे एकदा इन्व्हेस्ट करायचे आहेत. मग दर महिन्याला तो पैसे पाठवेल. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेशही घेता येईल. मी हे सर्व माझ्या पत्नीला सांगितले. ती म्हणाली, ही खूप मोठी रिस्क घेत आहेत तुम्ही. पण याचा पुरावा काय आहे की तुमचे पैसे बुडणार नाहीत आणि दर महिन्याला ते विशिष्ट रक्कम देतील? मी म्हणालो, अगं तो माझा भाऊ आहे, तो कशाला मला फसवेल? यावर माझी पत्नी म्हणाली, हे बघा, जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो अगदी विचारपूर्वक घ्या. मी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. मी रात्रभर जागाच होतो.
रात्रभर याच विषयावर विचार केला. मग मी ठाम निर्णय घेतला की आपण भावाला पैसे देऊन इन्व्हेस्टमेंट करायची. दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलो. जमिनीला गिऱ्हाईक शोधून शेत जमीन विकली व सर्व पैसे भावाला दिले. ते कमी पडत असल्याने बायकोचे सर्व दागिने विकले. राहतं घर गहाण ठेवून काही रक्कम जमा केली आणि शेवटी ते सर्व भावाच्या हवाली केले. भावाला सांगितले की मी माझ्या आयुष्यातील सर्व जमापुंजी तुझ्या विश्वासावर तुझ्या स्वाधीन करत आहे. मला दगा देऊ नको. माझा या गावात खूप मान सन्मान करतात लोक. हे पैसे बुडले तर मी रस्त्यावर येईन. कुठेच तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तर याची काळजी घे. तुझ्यावर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. यावर माझा भाऊ म्हणाला, तू काही काळजी करू नकोस. मी तुला तिकडे जाऊन फोन करतो आणि दर महिन्याला ठराविक रक्कम तुझ्या खात्यावर पाठवत जाईन. असे म्हणून तो निघून गेला. दुसऱ्या दिवसापासून मी त्याच्या फोनची वाट बघत होतो, पण त्याचा फोन आला नाही. 15 दिवस झाले, महिना उलटून गेला, 2 महिने झाले होते, तरी त्याचा फोन नाही की काही नाही. मी वारंवार माझे बँक खाते चेक करत होतो, पण त्याने कधीच कोणतीही रक्कम माझ्या अकाउंटला जमा नाही केली. मला आणि माझ्या पत्नीला हे कळून चुकले की अति पैशाच्या मोहापायी आपली फसवणूक झाली आहे. पण तेही आपल्या भावाकडून हे मनाला जास्त त्रास देत होते. या जगात कसा कोणावर विश्वास ठेवावा जर आपली रक्ताची नाती अशी फसवणूक करतात, याचा मला अतिशय त्रास होऊ लागला. आता पुढची खर्चाची तरतूद कशी करावी याची चिंता मला भासू लागली. मी बाहेर पडत नव्हतो. मला वाटायचे सगळे मला हसत आहेत. मी हळूहळू डिप्रेशनमध्ये जात होतो. जवळचे थोडेफार पैसे होते ते संपत आले होते. माझ्या पत्नीने मला खूप समजावून घेतले. ती म्हणाली, आपण दोघे कष्ट करून जगू. मला थोडा धीर आला. असं वाटलं की माझी पत्नी माझ्यासोबत आहे, माझी मुले माझ्यासोबत आहेत, तर जिद्दीने कष्टाने मी पुन्हा एकदा उभा राहू शकतो. पण पैशाचं नाटक करता येत नाही. ते कष्ट करून मिळवावे लागतील. मग दोघांनी मिळून ठरविले की आपण जे थोडेफार पैसे उरलेत त्यातून छोटी वडापाव आणि चहाची टपरी सुरू करू, म्हणजे रोजचा ताजा पैसा वापरायला मिळेल. मग आम्ही एका कारखान्याच्या समोर आपली टपरी टाकली. माझी पत्नी फार उत्तम स्वयंपाक बनवत होती. त्याचा फायदा घेत तिने वडा बनवण्याची जबाबदारी अगदी नेटाने पार पाडली. कारखान्याचा सर्व स्टाफ, कामगार सकाळी, दुपारी, सायंकाळी स्टॉलवर येऊन चहा नाश्ता करून आपला थकवा दूर करत असत. हळूहळू त्यातून पैसे मिळू लागले. मी दर महिन्याला थोडी अमाऊंट बाजूला काढून ठेवत होतो, जेणेकरून हॉटेल बिझनेसमध्ये हळूहळू उतरता येईल. त्या टपरीच्या जागी एक छोटे हॉटेल सुरू केले, जिथे साधे जेवण भेटेल. तेही अगदी योग्य प्रकारे चालू लागले. घराचे कर्ज फेडले. मग 2-3 वर्षात पैसे साठवून थोडे कर्ज काढून शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल सुरू केले. दुसरीकडे औद्योगिक परिसरात येणाऱ्या लोकांसाठी म्हणून हॉटेल आणि रेस्टॉरंट चालू केले. माझ्या मुलांनीही शिक्षण घेत घेत आम्हाला यामध्ये खूप मदत केली. माझ्या मुलांच्या कल्पकतेने आणि नवीन ऑनलाईन साईट्सच्या मदतीने बिझनेस ग्रोथ केला, कस्टमर अट्रॅक्ट केले. आता मीही कोट्याधीश झालो होतो. पण हे सर्व करत असताना
प्रचंड प्रमाणात आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केला. मीच नव्हे तर माझ्या कुटुंबियांनाही तो त्रास सहन करावा लागला. पण माझी फॅमिली माझ्या मागे भक्कमपणे उभी राहिली. मला कधीही न डगमगता ठामपणे, अभिमानाने उभे करण्यात त्यांचाच वाटा आहे. त्यामुळे आपली माणसं जर आपल्या पडत्या काळात आपल्यासोबत असतील, तर आपण जगातील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आपल्यात हिंमत येते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कधीही कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण ही दुनिया खूप स्वार्थी आहे. कलियुगात रक्ताच्या नात्यावरही हल्ली आपण विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून जे काही करायचे असेल ते नेहमी विचारपूर्वकच करावे. ही कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. या कथेला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.